असे आमच्या कोकणातले माणसं. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन आलोय निसर्गरम्य आणि रहस्यमय ठिकाणे. रत्नागिरी ठिकाणी संगमेश्वर तालुक्यात आंबेड या गावामध्ये एक अशी जागा आहे जिचं नाव आहे कवटी. या ठिकाणी अत्यंत स्वच्छ नितळ पाणी आहे. हे पाणी इतकं स्वच्छ आहे की पिण्यायोग्य वाटतं. आम्ही याच पाण्याचा उपयोग करून पूर्ण वाडीकरता 2 टाक्यांमध्ये पाणी साठवून ठेवतो. पावसातून या ठिकाणी पाणी खूप जोरात असतं. थंडीतून त्या पाण्याचा वेग कमी होतो आणि आत्ताच्या थंडीच्या वातावरणात आम्ही या ठिकाणी पाणी बघायला आलो आहोत. या ठिकाणी पाणी पिण्यासाठी वाघ, मोर येत असतात. वाघ असल्या मुले हे बघ, हा म्हणजे इथनं मोर येऊन गेला. मोर हे पाणी सर्व आपण ध्यानात ठेवून, हे कवटीचं पाणी आता कमी आलेलं आहे. या पाण्याचं वैशिष्ट्य सांगा. वैशिष्ट्य, हे पाणी कधीपासून आपण घेतो, भावकीसाठी यूज करतो. आता या पाण्याला 20 वर्ष झाली. 20 वर्ष 20 वर्ष झाली आणि हे पाणी आम्ही अकबरच्या राज्यामध्ये हे पाणी ते घेतलेलं. ही सप्लाय पाण्याची कमीत कमी वाघाचं रान झालेलं आहे आणि वाघाच्या रानामुळं हे सर्व इकडे या काही माणसा भितात. त्याच्यामुळं हे पाणी आम्ही आत्ता त्याला 25 वर्ष झाली. 25 वर्ष झाली ह्या पाण्याला जरा उपसायचा. ही पाना सर्वात चोंदलेला आहे. तो पाणी कसं जाईल खाली, अशा ह्या गोष्टी आहे. पाणी चांगलं, आपण चांगला. हे सर्व पाणी आहे त्याचा गुण पाण्याचा आहे. त्या पाण्याच्या मुलं हे पाणी असं वापरायला भेटत नाही. असा हा पाण्याचा मेल आहे. त्याच्यामुळं हे पाणी असं हे करायचं. साफसफाईला जर कोण आला तशी साफसफाई करायची आणि पाण्याचा वापर कसा करायचा कसा नाही हे माणसाला लक्षात येणं गरजेचं आहे. हा चिखल जाय नाही काय खाली. हे बघा मित्रांनो, असं आपण पूर्वीच्या काळात अशा आपण पद्धती वापरल्या गेल्या. असं झऱ्याचं पाणी आपण वापरलं जातो आणि हेच पाणी आपण पिण्यासाठी वापरतो. 10 पिढ्या गेल्या आमच्या ह्या पाण्यात. आता 10 पिढ्या ह्या पाणी. हे बघा, अशा पद्धतीने आपण सगळा जो कचरा आहे, सगळी जी माती आहे ते आपण स्वच्छ करून घेतो. तो पिण्यायोग्य पाणी आम्ही आमच्या भावकीच्या टाकीमध्ये सोडून देतो आणि ते आम्ही वापरतो. हे बघा, हा एक वासा आहे आमच्याकडचा. हे बघा किती मोठं लाकडू एकटेच उचलतात. बघा, असे आमच्या कोकणातली माणसं एवढी मजबूत आहेत ना, तुमच्या विचारापेक्षा मजबूत आहेत. 62 वर्षाचे काका आहेत, तरीसुद्धा त्यांची स्ट्रेंथ बघा, त्यांची ताकद बघा. नाहीतर तिकडे मुंबईच्या ठिकाणी किंवा बाहेरच्या ठिकाणी 50 वर्षाचा माणूस झाला तरी त्याचा फिटनेस डाऊन होतो. ही आहे गावच्या मातीतली ताकद. ही दगड मोठी आहे. ही दगड आहे ना, ही पूर्वीपासून आहे. त्याला किती वर्ष झाली ही का आपण सांगू शकत नाही. ही दगड इथं आहे ती. ही धरण किती आहे, धरण किती आहे आणि ही दगड कमीत कमी ही अशी अवलंबून झालेली आहे. ह्या दगडाचं हे एक वैशिष्ट्य आहे.
हा परिसर म्हणजे हा जंगल आहे. ह्या जंगलामध्ये सर्व वास्तव्य पशी पक्षी हे सर्व आहे. आणि ही दगड जी आहे ना, हे वैशिष्ट्य आहे. ही दगड म्हणजे कसा आधार, कमीत कमी एवढ्या दगडावरती दगड सावरलेली आहे. हे ह्या आंबेडगावच्या ह्या राटीचा हा राटी म्हणजे ही मोठी राटी आंबेडगावची. साधा माणूस मित्रांनो, साधा माणूस आहे. केस माझं कुठं काय आणि काय काय, पण हा दगड किती कमीत कमी 10 फुटाचा वर आणि टेकडी आहे कमीत कमी 30 फूट उंचीवर तो दगड आहे. तर ह्या परिसराचा हा असा अनुभव आहे. चला मित्रांनो, आता आम्ही पाण्याची व्यवस्था केलेली आहे. तर आता आम्ही घराची वाट धरतोय. तर मित्रांनो, तुमच्याकडे असं पाणी वापरलं जातं का? कॉमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे निसर्गरम्य ठिकाण आहेत, ते तुम्हाला बघायचे असतील तर आताच चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.